घरातल्यांना त्यावेळेला त्यांच्या मनातल्या काय भावना होत्या आणि आता सुनेबद्दल किंवा जावयाबद्दल काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. सासूबाई, सुनबाईबद्दल बोलायचं म्हणजे ती छानच आहे, म्हणजे बोलकी व्यवस्थित आहे, ॲक्टिव्ह आहे, कामाला सगळं व्यवस्थित आहे, तिच्याबद्दल काही तक्रार नाही, काही नाही, छान आहे सगळं व्यवस्थित. आणि मुलगा? मुलाचं काही प्रश्नच नाही, मुलगा पण छानच आहे. लग्नानंतर एकदम वेगळा वागायला लागलाय? अजून तर काही नाही. नाही का? सर अगोदर आमच्याकडे 2-3 वेळेस येऊन गेले होते, पण मी त्यांना सांगितलं होतं की मी सगळी चौकशी केल्याशिवाय पुढची काहीच बोलणी होणार नाही. बरोबर. मग त्यांनी बोरसे सर त्यांचे मित्र आणि आमचे सगळं बोरसे सरांनीच वेळ लावला वाटतं. नाही, नंतर बोरसे सरांशी कॉन्टॅक्ट नंतर ज्या पुढच्या प्रोसिजर आहे त्या फास्ट झाल्या. बरोबर. आणि सर्व आम्हाला ते पण व्यवस्थित माणसं मिळाली, अगदी मनासारखी जी पाहिजे होती जावंही छान मिळाले. आता एकदम व्यवस्थित, एकदम खुश आहात, समाधानी आहात? हो, समाधान. तर बोरसे सरांकडे द्या. कसं झालं ते दोन्ही फॅमिली जी आहेत ना एकमेकांना सांगत होते, पण इकडून जरा ब्रेक लागला होता, तो अडकला होता ब्रेक. मग तो काढण्याचं काम जे आहे, आम्ही दोघंजण एक मिटिंगला भेटलो, म्हणजे सासरेबुवा आणि आम्ही. आणि त्या मिटिंग सहज चर्चा झाली, मुलाचं लग्नाचं काय झालं असं विचारलं. तर दुसरे आमचे एक मित्र आहेत निगडे सर, ते म्हटले की सगळं ठरलंय त्यांचं, तुम्ही काही काळजी करू नका, पण कुठेतरी अडकलंय ते तुम्ही बघा काय करायचं. व्हेरी छान. मग ते अडकायचं जे झालेलं होतं ते सोडवायचं काम मी केलं. बरं केलं. पण मला तुम्हाला विचारायचं की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? धन्यवाद द्यायचे असेल तर सगळ्यांना दे. सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही दोघं एकत्र आहोत आज. आणि क्षमा मागायची असेल तर सगळ्यांचीच मागेल. चुकून काही बोलले असेल तसं माझ्या मनात काही राहत नाही, मी बोलून जाते पटकन, पण मनात कधी काही राहत नाही. तुम्ही क्षमा कोणाची मागाल आणि धन्यवाद कोणाला? क्षमा मागायची असेल तर मी आई आणि पप्पा दोघांची मागेन. आणि जर धन्यवाद साठी धन्यवाद द्यायचे मागायचे असतील तर मी सर्वांचेच मागेल, पण सुरुवात आई पप्पांपासूनच करेल, त्यानंतर सासू सासरे माझे. बरं, आता या ठिकाणी एक छोटासा खेळ. या खेळामध्ये जर तुम्ही 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 7 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस मिळणार. वेळ 2 मिनिटाची आणि रंग आहे लाल. वेळ सुरू झाली. लाल रंगाच्या वस्तू. लाल रंग, फर्निचरचं डोर.